आम्ही काही खाली उतरणार नव्हतो. का उतरणार नव्हतो? कारण आम्ही 1.5 वर्षापासून आपल्याकडे पत्रव्यवहार निवेदने करत आहोत आणि याचं काही समाधान झालेलं नव्हतं. पण आज तुम्ही सर्वांनी येऊन आमच्या निवेदनकर्त्याचं आणि आमचं समाधान केलेलं आहे आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्यामध्ये विषय असा होता की आम्हाला ते रोहित्र उपलब्ध नव्हते. जे कमी दाबाने रोहित्र काम करत होतं, 2 रोहित्र आमचे चांगले होते. आमच्या गावासाठी आम्हाला आमच्या अभ्यासानुसार 4 रोहित्र असावेत, पण आपण त्या गोष्टीला लगेच आमच्या गोष्टीला मान देऊन 2 रोहित्राचं जे काम होतं ते लगेच ताबडतोब साहेबाला सांगून ते लवकरात लवकर करून देण्यात येईल असा आपल्याला त्यांनी शब्द दिले. आपण जे अर्धवट कोटिंग केबलचा विषय होता तेही लवकरात लवकर म्हणजे या 2-4 दिवसात कोटिंग केबलचं काम ते पूर्ण करून देणार आहेत. लोंबकळलेले वाकलेल्या ज्या तारा आहेत त्याही दुरुस्त करून आणि जिथे हानी होणार नाही तसा ते प्रयत्न करणार आहेत. तेही त्यांनी काम आपलं मार्गी लावलेलं आहे. आपला लोड शेडिंगचा जे विषय होता, लोड शेडिंगचा याच्यामुळेच विषय होता, आपल्याकडे रोहित्रच उपलब्ध नव्हतं, त्याच्यामुळे आपल्याला इकडे प्रॉपर वीज भेटत नव्हती, कमी दाबाची वीज भेटत होती. तेही आपले जे 2 DTC आहे त्याच्यातला एक DTC महत्त्वाचा जे महादेव मंदिराच्या बाजूला आपण बसवणार आहे ते जरी झाला तर आपलं म्हणजे जवळपास 90% काम पूर्ण होईल आणि माळावरचा जे DPचा विषय आहे तो विषय ते मार्गी लावणार आहे. म्हणजे येणाऱ्या काळात आपल्या तिकडची जी गल्ली आहे क्रीडांगण असेल किंवा आपल्या येणारा दवाखाना असेल, सरकारी दवाखाना किंवा भव्य जे आपलं काम होणार आहे त्याच्यासाठी त्याचा उपयोग करावा. आपला सकाळचा जे लोड शेडिंगचा टाईम होता 5चा, आपण विनंती केली होती त्यांना की आपण 6 वाजता त्याचा टाईम करावा, तर साहेबांना ते अगोदरच केलेला होता. तर तेही काम आपलं निपटले.